Hello friends, now we are going to learn lesson number 9, decimal fraction in problem set 39. Use of decimal fraction, दशांश अपूर्णांकाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे आपण समजावून घेऊया. When a certain quantity is divided into 10 or 100 parts to make small units, it is more convenient to write them in decimal form. जेव्हा एखाद्या राशीच्या मोठ्या एककाचे 10 किंवा 100 भाग करून लहान एकक निश्चित केलेले असतात तेव्हा त्या राशीचं लेखन दशमान पद्धतीत करणं फार सोयीचं असतं. 1 rupees means 100 पैसे. 50 पैसे आपल्याला माहीत आहेत. 50 पैशाची जर आपण 2 नाणी घेतली तर 1 रुपया होतो. 50 पैशाची 2 नाणी म्हणजे 100 पैसे आणि 100 पैसे म्हणजे 1 रुपया. सध्या 50 पैशाचं नाणं हे चलनामध्ये नाही, परंतु काही वर्षापूर्वी मात्र हे 50 पैशाचं नाणं चलनामध्ये होतं. 5 rupees is equal to 500 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतील तर 5 रुपये म्हणजे 500 पैसे असणार आहे. 0.50 रुपये म्हणजेच 50 पैसे. ते 0.5 रुपये अशा प्रकारे देखील लिहिले जातात. 0.5 म्हणजेच 0.50. 0.5 रुपीज म्हणजेच 50 पैसे. 0.07 रुपये म्हणजे 7 पैसे. या ठिकाणी पॉइंट नंतर टेन्स प्लेसला जर 7 असेल तर ते 70 पैसे होतात. टेन्स नंतर हंड्रेड्स प्लेसला या ठिकाणी 7 आहे, म्हणून या ठिकाणी 0.07 रुपये म्हणजे 7 पैसे होतात. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. पॉइंट नंतर लगेचच 7 हा डिजिट असेल तर 70 पैसे असणार आहे. पॉइंट नंतर पहिला जो डिजिट आहे तो टेन्स प्लेसचा आहे आणि नंतरचा डिजिट हंड्रेड्स प्लेसचा आहे, म्हणजेच या ठिकाणी 7 पैसे आहेत. 4.5 रुपीज. 4 हा होल नंबर आहे आणि पॉइंटच्या नंतर 5 म्हणजेच हाफ रुपीज आहे. 4.5 रुपीज. हाफ रुपीज म्हणजेच 50 पैसे. 4 रुपीज 50 पैसे. 17.65 रुपीज म्हणजेच 70 रुपीज 65 पैसे. 17 हा होल नंबर आहे आणि 65 म्हणजे 1 रुपीजचे आपण 100 भाग केले, त्या 100 भागांपैकी 65 भाग आहेत, म्हणजेच 65 पैसे आहेत. 17 रुपीज 65 पैसे. या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट 39 सोडवणार आहोत. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. 58.43 रुपीज. पॉइंटच्या लेफ्ट साईडला असलेला नंबर हे रुपीज आहेत आणि पॉइंटच्या राईट साईडला असलेला नंबर हे पैसे आहेत, म्हणून या ठिकाणी 58 रुपीज 43 पैसे. 9.30 रुपीज म्हणजेच 9 रुपीज 30 पैसे. पुढे आहे 2.30 रुपीज. यामध्ये 2 हा होल नंबर आहे आणि 30 हा 1 रुपयाचा 30वा भाग आहे, म्हणजेच 1 रुपयाचे 100 भाग म्हणजे 100 पैसे. त्या 100 पैशापैकी हे 30 पैसे आहेत, म्हणून या ठिकाणी 2.30 रुपीज मीन्स 2 रुपीज 30 पैसे. 2.3 रुपीज इज इक्वल टू 2 रुपीज 30 पैसे. या दोघांचाही अर्थ समान आहे. 2.30 आणि 2.3 म्हणजेच 2 रुपीज 30 पैसे आहेत. या ठिकाणी 3 हा 10th प्लेसला आहे आणि या चौथ्या एक्झाम्पलमध्ये देखील 3 हा 10th प्लेसला आहे, त्यामुळे या 3 ची व्हॅल्यू 30 आहे. याच पद्धतीने या 3 ची व्हॅल्यू देखील 30 आहे. यापुढे 0 लिहिला अथवा नाही लिहिला तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. क्वेश्चन नंबर 2, राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. 6 रुपीज अँड 25 पैसे. आता या ठिकाणी आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहित असताना रुपीज आणि पैसे यामध्ये डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. या ठिकाणी 6 रुपीज आहेत आणि 25 पैसे आहेत. 6 रुपीज आणि 25 पैसे यामध्ये आपण डेसिमल पॉईंट दिला. वरील पद्धतीनंच हे एक्झाम्पल देखील आपल्याला सोडवायचं आहे. 15 रुपीज 70 पैसे.
15.70 रुपीज. 8 रुपीज 5 पैसे. रुपीज आणि पैसे यामध्ये पॉइंट असणार आहे, परंतु या ठिकाणी 5 पैसे लिहित असताना 10 प्लेसला आपण 0 घेतला आणि त्यानंतर 100 प्लेसला 5 घेतलेला आहे. वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी पैसेमध्ये 2 डिजिट आहेत, त्यामुळे पॉइंट नंतर इथे 2 डिजिट आलेले आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये देखील पैसेमध्ये 2 डिजिट आहेत, 7 आणि 0 हे 2 डिजिट आहेत, त्यामुळे पॉइंट नंतर या ठिकाणी 2 डिजिट आलेले आहेत. परंतु तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये मात्र 5 पैसे आहेत, म्हणजे या ठिकाणी एकच डिजिट आहे आणि हा डिजिट 100 प्लेसला असणार आहे. या ठिकाणी 2 डिजिट नाहीत, म्हणून आपण 10 प्लेसला अगोदर 0 घेतला, त्यानंतर पुढे 100 प्लेसला 5 घेतला आणि त्यामुळे याचा अर्थ 8 रुपीज 5 पैसे असा होतो. जर आपण या 0च्या ठिकाणी 5 घेतले असते तर त्याचा अर्थ बदलला असता. या ठिकाणी 8 रुपीज 50 पैसे असा याचा अर्थ झाला असता. आता या ठिकाणी आपण 0 घेतला, त्यामुळे हे 8 रुपीज 5 पैसे आहेत. 22 रुपीज 4 पैसे. हे एक्झाम्पल देखील तिसऱ्या एक्झाम्पल प्रमाणेच आहे. 22 रुपीज 04 पैसे. 10 प्लेसला या ठिकाणी देखील 0 येणार आहे, कारण पैसेमध्ये या ठिकाणी एकच डिजिट आहे. 720 पैसे. 100 पैसे मीन्स 1 रुपीज. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. या ठिकाणी 720 पैसे आहेत. 100 पैसे म्हणजे 1 रुपया असेल तर या ठिकाणी 700 पैसे म्हणजे 7 रुपये होतील आणि उरलेले 20 पैसे हे आपण त्याच्या पुढे लिहिले, त्यामुळे या ठिकाणी 7.20 अशा प्रकारे त्याचं लेखन होईल. 7.20 रुपीज. क्वेश्चन नंबर 3. राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 सोडवला त्याच पद्धतीने हा क्वेश्चन देखील सोडवायचा आहे. 58.75 मीटर्स. पॉइंटच्या लेफ्ट साइडचे डिजिट हे मीटर आहेत आणि पॉइंटच्या राईट साइडचे डिजिट हे सेंटीमीटर असणार आहेत, म्हणून या ठिकाणी 58 मीटर अँड 75 सेंटीमीटर असं याचं आन्सर आलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल पहा. 9.30 मीटर. हे एक्झाम्पल देखील पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे सोडवायचं आहे. पॉइंटच्या लेफ्ट साइडला मीटर आहेत आणि पॉइंटच्या राईट साइडला सेंटीमीटर आहेत. 9 मीटर अँड 30 सेंटीमीटर. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 0 मीटर अँड 30 सेंटीमीटर. याचा आन्सर आपण 30 सेंटीमीटर असं देखील लिहू शकतो. 0 मीटर लिहायची गरज नाही. चौथं उदाहरण 0 मीटर अँड 30 सेंटीमीटर. दोन्ही एक्झाम्पल सेम आहेत, दोघांचा अर्थ एकच आहे, कारण या ठिकाणी 0.30 आहे आणि चौथ्या एक्झाम्पल मध्ये 0.3 आहे. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 3 10 प्लेसला आहे आणि चौथ्या एक्झाम्पल मध्ये देखील 3 हा अंक 10 प्लेसला आहे. या ठिकाणी पुढे 0 दिलेला नाही. दिला असला किंवा दिला नसला तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. या ठिकाणी देखील 30 सेंटीमीटर आहे आणि चौथ्या एक्झाम्पल मध्ये देखील 30 सेंटीमीटर आहे. क्वेश्चन नंबर 4. राईट हाऊ मेनी मीटर्स इन डेसिमल फॉर्म. 1 मीटर अँड 50 सेंटीमीटर. मीटर आणि सेंटीमीटर यांच्यामध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. 1.50 मीटर म्हणजेच 1 मीटर 50 सेंटीमीटर. दुसरं एक्झाम्पल 50.40 मीटर. तिसरं एक्झाम्पल 50 मीटर 4 सेंटीमीटर. मीटर आणि सेंटीमीटर यांच्यामध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. आता या एक्झाम्पल मध्ये देखील लक्षात घ्या, 50 मीटर लिहिल्यानंतर आपण डेसिमल पॉइंट दिला. इथे सेंटीमीटरचे 2 डिजिट असायला हवेत, परंतु इथे एकच डिजिट आहे, म्हणून आपण 10th प्लेसला 0 घेतलेला आहे आणि 100 प्लेसला आपण 4 घेतला, त्यामुळे या ठिकाणी 4 सेंटीमीटर झालेले आहे. जर आपण या 0च्या जागी 4 घेतला असता तर ते 4 सेंटीमीटर न होता 40 सेंटीमीटर झाले असते, म्हणून डेसिमल पॉइंट नंतर सुरुवातीला आपण 0 घेतला आणि त्यानंतर आपण 4 लिहिले, त्यामुळे याचा अर्थ न बदलता हे 50 मीटर
4 सेंटीमीटर झालेले आहे. 50.04 मीटर. चौथं एक्झाम्पल 734 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. या ठिकाणी 700 सेंटीमीटर आहे. मग 700 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर होणार आहे. आणि उरलेले जे 34 आहेत हे सेंटीमीटरमध्ये येणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी डेसिमल फॉर्ममध्ये लिहित असताना 7.34 मीटर असे येणार आहे. याचाच अर्थ 7 मीटर 34 सेंटीमीटर असा होतो. 10 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतात. 10 सेंटीमीटर हे 100 सेंटीमीटरपेक्षा लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी मीटर या एककामध्ये संख्या येणार नाही. येथे 0.10 मीटर आलेले आहेत. म्हणजेच 0 मीटर 10 सेंटीमीटर असा या ठिकाणी अर्थ होतो. 2 सेंटीमीटर. या ठिकाणी देखील 100 सेंटीमीटरपेक्षा ही संख्या लहान आहे. म्हणून येथे 0 मीटर येणार आहे. सेंटीमीटरचे या ठिकाणी 2 डिजिट नाहीत, एकच डिजिट आहे. त्यामुळे 10 प्लेसला आपण 0 घेतला आणि 100 प्लेसला 2 घेतला. त्यामुळे या ठिकाणी याचा अर्थ 2 सेंटीमीटर असा होतो. जर पॉईंट नंतर लगेचच आपण 2 हा डिजिट घेतला असता तर या ठिकाणी 20 सेंटीमीटर असा त्याचा अर्थ झाला असता. आणि म्हणून आपण पॉईंट नंतर 10 प्लेसला 0 घेतला आणि त्याच्या पुढे 2 हा डिजिट घेतला. त्यामुळे 2 सेंटीमीटर असा या ठिकाणी याचा अर्थ आहे. क्वेश्चन नंबर 5. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. 6.9 सेंटीमीटर. 6.9 सेंटीमीटर. या ठिकाणी पॉईंटच्या लेफ्ट साईडला सेंटीमीटर आहेत आणि पॉईंटच्या राईट साईडला मिलीमीटर आहेत. या ठिकाणी पॉईंटच्या लेफ्ट साईडला सेंटीमीटर आहेत आणि पॉईंटच्या राईट साईडला मिलीमीटर आहेत. म्हणून या ठिकाणी आपण याचं लेखन करताना 6 सेंटीमीटर 9 मिलीमीटर अशा प्रकारे केलेलं आहे. 20.4 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर 4 मिलीमीटर. मुलांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणजेच या ठिकाणी 10 मिलीमीटरचे समान भाग केले असता त्यापैकी हे 4 मिलीमीटर आहे. सेंटीमीटर मिलीमीटरमध्ये पॉईंटच्या नंतर एकच डिजिट असणार आहे. जर या ठिकाणी 2 डिजिट मिलीमीटरचे आले तर ते सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट होतील. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 0.8 सेंटीमीटर म्हणजेच 0 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. 0.5 सेंटीमीटर 0 सेंटीमीटर 5 मिलीमीटर. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर इन डेसिमल फॉर्म. 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर. या ठिकाणी आपण सेंटीमीटर आणि मिलीमीटर यांच्यामध्ये डेसिमल पॉईंट देणार आहोत. 7.1 सेंटीमीटर. तर या ठिकाणी मिलीमीटरचा एकच डिजिट आहे. मग आपल्याला असं वाटेल की आपण पॉईंट नंतर 0 घेतला पाहिजे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पॉईंट नंतर मिलीमीटरचा एकच डिजिट असतो. मीटर सेंटीमीटरमध्ये मात्र पॉईंट नंतर सेंटीमीटरचे 2 डिजिट असतात. 16 मिलीमीटर. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी 16 पैकी जर आपण 10 घेतले तर त्याचा 1 सेंटीमीटर तयार होईल. म्हणून 1 नंतर आपण पॉईंट दिला. 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर तयार झाल्यानंतर 6 मिलीमीटर शिल्लक राहतील. हे आपण पॉईंटच्या पुढे घेतले. त्यामुळे या ठिकाणी 16 मिलीमीटर म्हणजे 1.6 सेंटीमीटर तयार झालेले आहेत. 144 मिलीमीटर. या ठिकाणी 140 म्हणजे 14 सेंटीमीटर असणार आहेत. याचं कारण 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आहे. त्यामुळे 140 मिलीमीटरचे 14 सेंटीमीटर तयार होईल आणि 4 मिलीमीटर मात्र शिल्लक राहतील. हे 4 मिलीमीटर आपण पॉईंटच्या पुढे घेतले. याचाच अर्थ 14 सेंटीमीटर 4 मिलीमीटर असा होतो. चौथं एक्झाम्पल 8 मिलीमीटर. 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. ही संख्या 10 मिलीमीटरपेक्षा लहान आहे. त्यामुळे सेंटीमीटरच्या ठिकाणी 0 येईल आणि
पॉईंटच्या पुढे 8 मिलीमीटर आपण लिहिले की त्याचा अर्थ 0.8 सेंटीमीटर असा होतो। तर मुलांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 39 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे। पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉब्लेम सेट 40 आपण सोडवणार आहोत। धन्यवाद।